माइंडसेट अँड प्रोसेस. गुंतवणूक करताना कोणत्या बाबींना प्राधान्य द्यावं आणि कुठल्या बाबी प्रकर्षाने टाळाव्यात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग. डोंट मेक दिस रॉंग चॉईसेस. जर मी इन्व्हेस्टमेंटकडे बघतोय आणि इन्शुरन्स मला घ्यायचे, तर मला इन्शुरन्स घेताना फक्त टर्म इन्शुरन्स घ्यायचे आणि युलिप्स प्लान्स आणि एंडोमेंट प्लान्स हे अवॉइड करायचे. टर्म इन्शुरन्स हा माझी पूर्ण लाईफ हा सिक्युअर करू शकतो. ज्या वेळेला मला सोन्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा असेल, तर त्यावेळेला फक्त गोल्ड MF आणि HGB म्हणजेच सोवरेन गोल्ड बॉन्ड्स, जे की आपल्याला कुठल्याही नॅशनलाइज बँकमध्ये मिळतात, यात इन्व्हेस्ट करायचे. आणि फिजिकल गोल्ड आणि डिजिटल गोल्ड या गोष्टी प्रकर्षाने टाळायच्या आहेत. फिजिकल गोल्डमध्ये आपण फक्त लेबर चार्जेस आणि त्यामागची GST वगैरे बरेच चार्जेस देऊन आपण या ठिकाणी लॉस करू शकतो. त्यानंतर जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटसाठी जेव्हा स्टॉक्सकडे बघत असतो, तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची फक्त आणि फक्त म्युच्युअल फंड्स आणि स्टॉक SIP, जी आपल्याला लाँग टर्ममध्ये खूप मोठा कॉर्पस देईल. आणि आपल्याला अवॉइड करायचे रिस्की स्टॉक्स, फ्युचर अँड ऑप्शन आणि कमोडिटी. त्यानंतर जेव्हा आपण मुलांसाठी इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करू, त्यावेळेला मुलांसाठी आपल्याला ट्राय करायचं आहे NPS वात्सल्य, जे की आत्ताच 1 महिन्या पहिले लॉन्च झालं आहे. त्यानंतर PPFची स्कीम आणि SSY, जी की मुलींसाठी असते, सुकन्या समृद्धी योजना. आणि आपल्याला अवॉइड काय करायचं आहे, तर चाइल्ड इन्शुरन्स प्लॅन. आणि जेव्हा सर्वात शेवटी लोन्स घ्यायचा जर विचार आला, तर फक्त आणि फक्त आपल्याला होम लोनच घ्यायचे आणि कार लोन आणि क्रेडिट कार्डचे डेट हे आपल्याला टाळायचे. कारण होम लोन हे आपल्यासाठी एक असेट बनवत असतं, तर क्रेडिट कार्ड लोन आणि कार लोन या गोष्टी आपल्यासाठी लायबिलिटीजमध्ये मोडल्या जात असतात. अशा पद्धतीने जर स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आपण केली, तर डेफिनेटली एका मोठ्या कॉर्पसवर आपण असू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. थँक्यू.